वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. आता आपण पाहत आहोत श्री साई सच्चरित अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता गता अध्यायुसंधान रम्य कथा निरूपण दिदले होते आश्वासन दत्तावधान व्हातया. कथा नव्हे हे स्वानंद जीवन पिता वाढेल तृष्णा दारुण तियेचाई करावया शमन कथांतर कथन होईल जेने श्रवणे सुखावे श्रोता ऐशी रसाळ ही ती कथा निवारे संसार श्रांत व्यथा सुखव्यवस्था तुडे निजहित साधावयाची कामना असेल जयास भाग्याच्या मना तयाने साई कथा निरूपणा सादर श्रवणा असावे. संत महिमा अपरंपार कवनान वर्णवे साचार तेथे काय माझा अधिकार जाणीव साचार ही मजला. इतक्या पुरे वक्त्यांचे मी पण साईला गवी होऊन आपण कोणाही करवी निज गुणकथन करवी श्रवण निज भक्ता. हा तो परात्पर सरोवर हंस हंस सोहम वृत्ती उदास ब्रह्म मुक्त सेवन उल्हास असमसाहस जयास जया नसता नाव गाव अंगी अपार वैभव क्षणे करल रंकाचा राव भृगुटी लागव हे त्याचे. तो हा तत्वज्ञानावतार दावी साक्षीत्वे साक्षात्कार नामा निराळा राहुनी दूर गडवी प्रकार नानाविध. तो जयावरी करी कृपा दावी तया विविध रूपा अघटित घटना रची आमुपा प्रौढ प्रतापा परिसात्या तया जे जे आकळती ध्याने अथवा घाती प्रेमळ जने पडोनेदी तयाचे उणे सांभाळी पूर्णपणे तयाते. आवड निज कथाची भोवत म्हणून आठवयी अनवरत म्हणजे निरंतर कायम करोनी श्रोत्या वक्त्याचे निमित्त पूर्वी मनोरथ भक्तांचे परमार्थाचा पूर्ण अभिमान प्रपंचावर सोडून पाणी जयाने जोडला चक्रपाणी अनंत प्राणी उद्धरिले. देशी विदेशी जया ते भजत भक्तिध्वज जयाचा फडकत दिनदुबळ्या पालवीत कामना पूर्वीत सकळाच्या. असो आता हे परमपवित्र परिसा सादर साई चरित्र श्रोत्या वक्त्याचे श्रोत्र वक्र पावन सर्वत्र होत. गोमांतकस्त दोघे ग्रस्त आले साई दर्शनार्थ दोघेही साई चरणी विनटत होणे आनंदित दर्शने. दोघे जरी बरोबर येत साई दक्षिणा एकासीच मागत 15 रुपये दे मज म्हणत मग तो देत आनंदे. दुजियापाशी काही न मागता आपण होऊनी 35 देता साई तत्काळ ते आवेरिता अति आश्चर्यता तयाते. ऐसिया त्या समयाते माधव रावई तेच होते पाहून या विषमते ते पुसती साईस ते परिसा. बाबा ऐसे कैसे करता दोघेही स्नेही बरोबर येता एकाची दक्षिणा मागून घेता परतता देता सोये तुझा. संतापाशी काही विषमता आपण होऊन एका मागता स्वेच्छे कोणी देता परतता हिरमोड करिता तरी तयाचा. अल्पवित्ती धरता प्रीती बहुधा लागी निर्लोभ वृत्ती असो मी जरी आपली स्थिती ऐसी न रीती आचरतो. श्याम्या तुझला ठाऊक नाही मी तो कोणाचे काही न घेई येणे मागे मशिदाई ऋणमुक्त होई देणारा. मजला काय आहे घर किंवा माझा आहे संसार जे मज लागे वित्ताची जरूरत तो मी निर्घोर सर्वापरी परी ऋण वैराने हत्या कल्पांतीही न चुकती करत्या देवी नवसिती गरजे पुरत्या मज उद्धरी त्या सायास तुम्हास नाही त्याची काळजी वेळेपुरती करता आजीजी अंदरुणी जो भक्ता माझी तया मी राजी सदैव. अंदरुणी म्हणजे ज्याला ऋण नाही असा
आरंभी हा अकिंचन तयासी 15 देताच केले नवसासी. पहिला मुशाहिरा देईन देवासी भूल पडली तया पुढे. आरंभी हा अकिंचन तयासी 15 देताच केले नवसासी. पहिला मुशाहिरा देईन देवासी भूल तयासी पडली पुढे. 15चे 30 झाले नंतर 30चे 60 60चे 100. दुप्पट चौपट वाढता पगार बळावला विसरा अत्यंत. होता होता झाले 700 पातले ते निज कर्म वशे. तेव्हा मी माझे 15 हे ऐसे दक्षिणा मिसे मागितले. आता एक दुसरी गोटी फिरता एकदा समुद्राकाठी. लागली एक हवेली मोठी ओटीवर बैसलो ती येच्या. हवेलीचा ब्राह्मण मालक मोठा कुलीन आणि होता धनिक. केले स्वागत प्रेमपूर्वक यथेष्ट अन्नोदकार पुणी. तेथेच एका फडताळापाशी स्वच्छ सुंदर जागा खाशी. दिसली मजला निजावयासी निद्रा मजसी लागली. पाहुणी झोप लागली सुस्त दगड सारुणी फोडली भिंत. खिसा माझा कातरला नकळत नागविले समस्त मज त्याने. जागा होता हे तव कळले एकाएकी रडू कोसळले. रुपये 30,000 गेले मन हळहळले अत्यंत. त्यातो होत्या अवघ्या नोटा होता ऐसा औचित तोटा. भरला माझे हृदयी धडका ब्राह्मण उलटा समजवी. गोड न लागे अन्न पाणी होऊन ऐसी दिनवाणी. 15 दिवस तेच ठिकाणी राहिलो बैसून ओटीवर. 15वा दिवस संपता सवाल करत रस्त्याने फिरता. फकीर एक आला उचिता मज रडताना पाहिले. पुसे तो मज दुःखाचे कारण तो म्या केले समस्त निवेदन. तो म्हणले हे होईल निवारण करशील सांगेन मी तैसे. फकीर तुझे एक सांगेन देई त्याचे ठाव ठिकाण. तया लागी तुझाई शरण तो तुझं देईल धन तुझे. परी मी सांगे ते आचरे व्रत इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत. त्याग तुझा आवडता पदार्थ तेने तव कार्यार्थ साधेल. ऐसे करता फकीर भेटला पैका माझा मजला मिळाला. मग तो मी वाडा सोडला किनारा धरला पूर्ववत. मार्गक्रमिता लागली नाव होईन तेथे मज शिरकाव. तो एक शिपाई सुस्वभाव देई मज ठाव नावेत. लागोळी सुदैवाचा वारा आली ती नाव परतीरा. गाडीत बसलो तव घरा दिसली या नेत्रा मशिदमाई. येथे बाबांची गोष्ट सरली पुढे शाम्याशी आज्ञा झाली. घेऊन जाई ही पाहुणे मंडळी जेऊ घाली त्या घरासी. असो पुढे पात्रे वाढली माधवरावास जिज्ञासा झाली. पाहुण्या लागी पृच्छा केली गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक साईबाबा इथले स्थायिक. नाही समुद्र राव नाविक तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैसी हवेली जन्म गेला वृक्षाच्या तळी. कोठून एवढी संपत्ती आणली जी मग चोरली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदली तरी ती तुम्ही येताच आरंभिली. येणे मिशे तुम्हासी पटविली वाटे घडलेली पूर्वकथा. तेव्हा पाहुणे होऊन सद्गद म्हणाले साई आहेत सर्वविध. म्हणजे सर्व ठिकाणी साई भरलेत सर्वज्ञेत. परब्रह्म अवतार निर्द्वंद्व अद्वैत अभेद व्यापक. तयानी जी कथिली आता अक्षरे अक्षर ती आमचीच कथा. चला हे गोड भोजन सरता कथितो सविस्तरता तुम्हा ते. बाबा जे जे बोलून गेले ते सर्वांनीच की घडलेले. ओळख नसतात पैसे त्या कळले म्हणून हे सगळे अघटित. असो पुरे होता भोजन माधवरावासह वर्तमान. चालले असतात तांबूल चर्वण कथा निरूपण आरंभिले. वदे दोघांमधील एक घाटची माझा मूळ मुलूक. परी त्या समुद्रपट्टीचा देख होता अन्नोदक संबंध. तदर्थ गेलो गोमंतकात नोकरी मिळावावी आले मनात. आराधिला तदप्रित्यर्थ दत्त नवसीला अत्यंत आदरे. देवा कुटुंब रक्षणार्थ नोकरी करणे आहे प्राप्त. तरी होऊन कृपावंत देई ती लागत पायास. अद्य प्रभूती अल्पावकाशी जरी तू निज ब्रीद राखीशी. प्राप्त जी होईल प्रथमासी समग्र तुझसी अर्पिन. भाग्यदत्त प्रसन्न झाला अवकाशी नवसा पावला. रुपये 15 पगार मजला मिळू लागला आरंभी. पुढे साईबाबांनी वर्णिली तशीच माझी बढती झाली. सै नवसाची समळ बुजाली ती मज दिदली ये रीती.
कोणास वाटेल घेतली दक्षिणा, दक्षिणा नव्हे ते फेडले ऋणा. दिदले येणे मिशे मद स्मरणा, अत्यंत पुराण्या नवसाचे. तात्पर्य साईन द्रव्य याचित, निज भक्तासही याचून देत. अर्थ हा नित्य अनर्थ मानित, भक्तन पाडित तन्मोही. अर्थ हा नित्य अनर्थ मानित. अर्थ म्हणजे पैसा. तर बाबा पैशाला अनर्थ म्हणत असत, तसं काय बाबा रोज कुणाला मागत नव्हते. भक्तान पाडित तन्मोही. माळसापतीसारखा भक्त सदा साईपदी अनुरक्त, जरी संकटे चालवी चरितार्थ, तया तवन लव अर्थ जोडू दे. स्वये साई लोका अनेकदा, दक्षिणामिषे आलेली संपदा. वाटी परी कपर्दिक कदा, देईन आपद त्रस्ता त्या. तोही मोठा बाणेदार, जरी साई आहे साऊदार. कधीन तेने पसरला कर, याचना तत्पर होऊनी. सांपत्तिक स्थिती निकृष्ट, परी वैराग्य अति उत्कृष्ट. वेटी गरिबीची हेही कष्ट, अल्पसंतुष्ट सर्वदा. एकदा एक दयाळू व्यापारी, हंसराज अभिधान म्हणजे नाव, हंसराज अभिधानधारी. माळसापतीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले. पाहुणी गरिबीचा संसार, करावा शक्यतो उपकार. लावावा काही हातभार, सहज सुविचार त्यास पुरला. ऐसी तयाची जरी अवस्था, इतर कोणी देऊ जाता. तेही ना आवडे साईनाथा, द्रव्य उदासता आवडे. मग तो व्यापारी काय करी, द्रवणी त्या भक्तार्थ अंतरी. दोघेही समक्ष असता दरबारी, द्रव्य सारीत त्या करी. होनिया अतिविनित, माळसापती ते करी परत. म्हणे साईची आज्ञे विरहित, मजला न करवत स्वीकार. भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा. परी विनटला काय वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी. हंसराज साई ते विनवी, साई एक कवडी न शिववी. वदे मदभक्त ही द्रव्य न भुलवी, वित्ताच्या वैभवी तो न गवे. पुढे मग तो दुसरा पाहुणा, म्हणे माझ्याही पटल्या खुणा. परिसा करतो सबक्ष कथना, येईल श्रवणा उल्हास. 35 वर्षाचा माझा ब्राह्मण, निरालस आणि विश्वासू पूर्ण. दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन, करीतो हरण मम ठेवा. माझी या घराच्या भिंतीत, फडताळ आहे बसविले आत. तेथील चिरा सारून अलगत, पाडले नकळत छिद्र तया. बाबावर जे फडताळ वदले, त्याचीच त्याने छिद्र पाडले. तदर्थ भिंतीचे चिरे काढले, सर्व निजलेले ठेवून. पुढे बाबा अनेक वदले, माझे रुपये चोरून नेले. ते अवघेच सत्यत्वे भरले, पुडके नेले नोटांचे. 30,000ची त्याची किंमत, नकळे बाबास कैसे अवगत. श्रम संपादित जाता वित्त, बसलो मी रडत अहर्निश. शोध लाविता थकली मती, नकळे कैसी करावी गती. 15 दिवस चिंतावरती, पडलो निगरती लागेना. एके दिवशी ओटीवर बसलो असता ती दिलगीर. वाटेने चालला एक फकीर, सवाल करीत करीत. पाहुणी मज खिन्न वदन, फकीर पुसे खेदाचे कारण. मग मी करता साध्यंत निवेदन, सांगे निवारण तो मज. कोपरगाव तालुक्यास शिर्डी नामक एक गावास. करी साई आवलिया वास, तयास तू करी नवस. आवड तुझी जयावर, तयाचे सेवन वर्ज कर. दर्शन तुमचे होय तोवर, वर्जिले साचार वदतया. ऐसे मज फकीरे कथिता, अन्न वर्जिले क्षणन लागता. वदलो बाबा चोरी मिळता, दर्शना होता सेविंते. पुढे एकची 15 गेला, नकळे काय आले मनाला. ब्राह्मण आपण होऊन आला, ठेवा दिदला मज माझा. म्हणे माझी बुद्धी चढली, तेने ऐसी कृती घडली. आता पायी डोई ठेवली, क्षमा मी केली असे वदा. असं पुढे झाले गोड, साई दर्शनी उदेली आवड. तेही आज पुरविले कोड, धन्य ही जोड भाग्यांची. आस्था खिन्न दुःखी संकटी, बसलो असता आपले ओटी. आला तो मम सांत्वनासाठी, पुनरपी भेटी न तयाची. जया माझी कळकळ पोटी, जेने कतिली साईंची गोटी. जेने दाविली शिर्डी ओटी, पुनरपी भेटी न तयाची. जयाची मज अवचित गाठी, सवाल घालता आला तो वाकपुटी. नवस करूनी गेला शेवटी, पुनरपी भेटी न तयाची. तोच फकीर वाटे साचा, साई सहा अवलिया तुमचा. लाभा आम्हा निज दर्शनाचा, द्यावया लाचावला स्वये. कोणी काही घेऊ लाचावती,
मदया दर्शनी इच्छाही नव्हती. फकीर आरंभी करी प्रवृत्ती, वित्त प्राप्ती पित्यर्थ. असो वित्तदयाच्या नवसे, प्राप्त झाले अप्रयासे. तो काय माझ्या या वसतीसे, लाचावे ऐसे घडेच. उलट आम्ही अज्ञान नर, आम्हा करावयाचा परमार्थ तत्पर. आमच्या कल्याणी झटे निरंतर, आणि वाटेवर यामिषे. एतदर्थची हा अवतार, ना तो आम्ही अभक्त पामर. होता कैचा हा भवपार, करा की विचार स्वस्तपणे. असो चोरी मिळाल्यावर, झाला मज तो हर्ष फार. परिणामी नवसाचा विसर, मोह दुर्धर वित्ताचा. पुढे पहा एक दिवस, असती गुलाब्याचे बाजूस. स्वप्ने पाहिले मी साईस, तैसाच शिर्डीस निघालो. समर्थे कथिला निज प्रवास, मनाई नावेत चढावयास. शिपायाने करता प्रयास, चुकला सायास ते सत्य. या तो माझ्या सर्व अडचणी, पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी. खरेच एक शिपाई कोणी, करी मनधरणी मजसाठी. तेव्हाच नावेचा अधिकारी, आरंभी जरी मज धिक्कारी. देऊनी मज वाव नावेवरी, केले आभारी मज तेने. शिपाई ही अगदी अनोळखी, म्हणे याची माझी ओळखी. म्हणून आम्हा कोणी न रोखी, बैसलो सुखी नावेत. ऐशी ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा. आम्हा संबंधे घडली असता, घेई निजमाथा साई हे. पाहुणे ऐशी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती. वाटेमध्ये इत्यंभूत जगती, भरले असती साई हो. नाही अनुरेणुपुरती, जागा यया विन रीती. आम्हास जैसी दिदली प्रचिती, इतराही देतील तैसीच. आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमचे भाग्य मोठे. ओढून आम्हास नेटे पाटे, आणले वाटेवर हे ऐसे. काय आम्ही नवस करावा, काय आमचा ठेवा चोरावा. काय नवस पेढीचा नव लावा, ठेवाई मिळावा यता. काय आमचे भाग्य गहन, नाही दयाचे पूर्वी दर्शन. नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयांच्या संगतीत, वर्षानुवर्ष जे जे विनटत. जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. दयासंगे साई खेळले, हसले बैसले बोलले चालले. जेवले पौडले रागे जले, भाग्य गळे ते सर्व. काही न घडता आम्हा हाती, इतके आम्हा जय कळवळती. तुम्हा तेही नित्य संगती, भाग्यस्थिती धन्य तुमची. वाटे तुमच्या पुण्यार्जित सकृती, धारण करुणी मनुष्य कृती. तुम्हीच परमभाग्यवंती, आणविली ही मूर्ती शिर्डीत. अनंत पुण्याईच्या कोडी, तेने आम्हा लादली शिर्डी. वाटे श्री साईच्या दर्शन परवडी, करावी कुरवंडी सर्वस्वी. साई सज्जन स्वये अवतार, महावैष्णवसा आचार. ज्ञानद्रुमाचा कोमची साचार, शोभे हा भास्कर चिदंबरी. असो आमची ही पुण्याई, म्हणून भेटे ही मशीद माई. नवस आमचे फेडून घेई, दर्शन देई सर्वेच. आम्हास हाच आमचा दत्त, येण्याची आज्ञा पिले हे व्रत. येण्याची आम्हास बैसविले नावेत, दर्शना शिर्डीस आणले. ऐशी सर्व व्यापकतेची, निज सर्वार्थ तयार मितवाची. जिथली साईंनी जाणीवसाची, साक्षीत्वाची सर्वत्र. पाहुणिया सस्मित मुख, झाले मनी परमसुख. प्रपंचे विसरे प्रपंच दुःख, नसमाये हरिक परमार्थी. होणार ते हो प्रारब्ध गती, ऐसे न व्हावी निश्चित मती. साई चरणी अखंड प्रीती, राहो ही मूर्ती नित्य नयनी. अगाधागम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला. वाटे तुम्हावरणी दयाळा, ओवाळावा हा देह. असो आता ऐका कथांतर, सावधान होऊन क्षणभर. साई मुखे वदले जे अक्षर, तेथे निर्धार ब्रह्मलेख. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, श्री गुरु, कुलदैवत आणि श्रीरामचंद्र तसेच सद्गुरू साईनाथ यांना नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आणि या अध्यायामध्ये चोरीच्या कथाबद्दल एक गोष्ट आहे, नवसाबद्दल एक गोष्ट आहे, अशा काही कथा सांगितलेल्या आहेत. तर ते म्हणतात, मी कथा सांगणारा कोण हो, साईंनी माझ्याकडनं करून घेतलेला आहे ना, तर उगाच मला मिमीपणा यायचा तो हा मी नाही आहे. आता याच्यामध्ये
हंस सोहम वृत्ती हा शब्द दिलेला आहे. तर हंस सोहम वृत्त, हंस म्हणजे तो मीच आहे. आणि सोहम वृत्ती, तर आपण जो श्वास घेतो तो एकतर सोहम सोहम असा त्याचा कंप्लीट सतत उच्चार होत असतो, किंवा हंसा हंसा. मग ते हंसाची वृत्ती काय आहे, तर तो फक्त मोत्याचा चारा घेतो. तसा ब्रह्मरूपी मोत्याचा चारा जे लोक खातात आणि त्यांनाच मुक्तीचा मार्ग दिसतो, मुक्त सेवन उल्हास. मग त्यांनाच ते ब्रह्मरूप मुक्ती जे पाहतात, तर त्यांना म्हणजे अत्यंत असं त्यांचं हे कठीण व्रत आहे की ज्याला करणं काही सोपं नाही आहे. आता ज्याला नावगाव नाही, त्याच्याकडे अपरंपार वैभव आहे, म्हणजे कोणीच आहेनात, पण त्यांना काही नावगाव नाही, पण एका क्षणात ते माणसाला हवं ते देऊ शकतात. राजाचा रंक करू शकतात, रंकाचा राव करू शकतात. अशा ज्या गोष्टी साईनाथांच्या आहेत. देशातच नाही तर विदेशात देखील तेव्हासुद्धा साईंचे भक्त होते. आता तेव्हा देशविदेशी कल्पना म्हणजे कशी, तर अनेक राज्य छोटी छोटी म्हणजे विदेश होता. तर आता एक गोमंतक म्हणजे गोव्याचे जे 2 गृहस्थ आहेत ते साईंच्या दर्शनाला आले. साईंचं दर्शन घेतलं मोठ्या आनंदाने, थांबले साईंच्या सोबत. त्यातल्या एकाला साईंनी दक्षिणा मागितली की मला 15 रुपये दे. त्याने दिली काढून आनंदाने. दुसऱ्याला मात्र काय नाही मागितलं. दुसरा 35 रुपये देत होता, पण साईंनी ते घेतले नाही. मला नको म्हणे तुझे पैसे. मग माधवरावांना काय ते राहवलं नाही. माधवराव म्हटले, महाराज असं का, एक संतांपाशी कसं विषम नको, सगळे सारखे पाहिजेत. तर तुम्ही म्हणे एकाला तुम्ही दक्षिणा मागताय आणि एक स्वतःहून देतोय, तर त्याला तुम्ही का घेत नाही. असं तुमच्या जागी मी असतो तर असं नसतं केलं. आता ही फक्त माधवरावाची किंवा श्यामेचीच हिंमत होती साईंशी मैत्री सारखं बोलण्याची, साईंना अरे तुरे करण्याची, एवढी त्यांची एवढा अधिकार होता, क्षमता म्हणजे. मग बाबा म्हणतात त्याला, कसे श्याम्या तुला काय माहीत नाही, मी काय कोणाचं घेत नाही म्हणे, आणि जे काय ठरलेलं आहे तेच मी मागतो, आणि देणारा माझ्यापासून ऋणमुक्त होतो. येणे मागे मशीदाई, ऋणमुक्त होई देणारा. मशीद मागते माझी, मशीद आई आहे, अधिष्ठात्री देवता आहे, पण त्याने ऋणमुक्त होतो देणारा. तर माझं काय ऋणी असणारच वैर आहे म्हणे. ऋण आणि हत्या ह्या सगळ्या तरी सर्व प्रकारे मी तो निर्गोळ निर्धारी, मला तर काय नको बाबा, मी तर कुणाचं ऋणबिन घेतलेलं नाही आहे. आणि मग त्यांनी कथा सांगितली. हे लोक गेल्यानंतर तिथं म्हणे की एकाने नवस केला होता की मला म्हणे चांगलं नोकरी लागू दे, नवस केला 15 रुपये देईल मी, म्हणजे 15 रुपये देणार, आणि पहिला मुशाईरा म्हणजे पहिला जे काही माझं पगार मिळेल तर मी देवाला देईन. पुढं त्याला भूल पडली म्हणे, त्याचे 15चे 30 झाले, 30चे 60 झाले, 60चे 100, दुप्पट चौपट पगार वाढला. आता 700 झाला होता, पण त्या माणसाला काही देण्याचं म्हणे लक्षातच नव्हतं. त्यामुळे हे माझे 15 रुपये आहे ते मी दक्षिणा रूपाने मागून घेतलेले आहे. मग दुसरी गोष्ट अशी आहे म्हणे, मी एकदा समुद्राकाठी फिरत होतो, एक मोठी हवेली लागली. त्या ओटीवर बसलो मी. हवेलीचा ब्राह्मण मालक होता, मोठा कुलीन होता, धनिक चांगला होता. त्याने मला आत बोलवलं, व्यवस्थित मला अन्न उदक दिलं, आणखीन झोपायला एका फडताळापाशी जागा दिली, अशी झोप. तर तिथे म्हणे मला झोप लागली, आणि मला झोप लागलेली बघून त्याने दगड सारून ती भिंत फोडली, माझा खिसा कातरला आणि मला नागवलं सगळं. आणि माझे म्हणे 30,000 रुपये चोरले. तर त्या काळात 30,000 म्हणजे किती झाले. माझे मन म्हणे असं तळतळलं. त्या अवघ्या नोटा होत्या म्हणे. मला तोटा आला सगळा. 15 दिवस माझ्या जीवाला चैन नाही, माझं हृदय नुसतं धडकत होतं. तर ब्राह्मण उलट मला समजावू लागला की ठीक आहे म्हणे, गोड नाही अन्न पाणी लागलं तर जाऊ दे. 15 दिवस त्याच ठिकाणी म्हणे मी ओटीवर बसून राहिलो. मग 15 दिवशी एक फकीर रस्त्याने फिरत होता, तर त्याने मला आला आणि सांगितला की तुला जी आवडती गोष्ट आहे तिचा तू त्याग कर, तर तुझे पैसे तुला सगळे मिळतील, तू काय दुःख करू नको. त्या फकीराने मला विचारल्यावर घडलेली कथा मी सर्व सांगितली. मग म्हणे माझा कार्यार्थ भाग म्हणे साधला. असा एक फकीर मला भेटला, आणि ज्याच्यामुळे माझा पैसा मला परत मिळाला. मग मी तो वाडा सोडला, ती हवेली सोडली, किनारा धरला आणि येऊ लागलो. तर येताना म्हणे नाव होती, त्या नावेत मला कोण घेतच नव्हतं. मग एक शिपाई होता सुस्वभावाचा चांगला, त्यानं माझी रदबदली केली नावेच्या अधिकाऱ्याला, आणि मला त्या नावेमध्ये घेतलं. मग तिथनं मी पैलतीराला आलो, मग गाडीत बसलो, आणि मग मी ह्या मशीदमाईला आलो. ही मशीदमाई मला दिसली, तिथं मी आलो. आता ही बाबांची गोष्ट संपली. मग त्या श्याम्याला सांगितलं, जा या दोघा पाहुणे मंडळींना घेऊन जा, तुझ्या घरामध्ये जेवण घाल. मग ते श्याम्या घेऊन निघाला तिथून.
मग माधवराव घरी गेल्यावर जिज्ञासा झाली, कारण त्यांना माहीत होतं ही साई कधी स्वतःची कथा म्हणजे कुणावर तरी घातलेली असते ती स्वतःवर घेतात, ती दुसऱ्याची कथा स्वतःवर घेऊन साई सांगतात. मग म्हणे कसला ब्राह्मण, कसली हवेली, महाराज तर कधी शिर्डी सोडून गेले नाही आणि आयुष्यभर झाडाच्या खालीच राहिले, तर म्हणे हे काहीतरी कथा वेगळी आहे. मग त्या दोघांना विचारलं की काय हो, तुम्हाला ही कथा पटली का? म्हणे बाबांनी काय सांगितलं म्हणे, काय चोरानं चोरलं वगैरे वगैरे, तर तुम्ही आल्यावर ही कथा म्हणे बाबांनी सुरुवात केली आहे, तर त्याचं खरं खोटं काय आहे? तर ते लोक म्हणले ते साई आहेत ते सर्वविध आहेत, म्हणजे सर्वाठाई भरलेले सर्वज्ञ आहेत म्हणे, तर आमचीच कथा आहे ती अक्षर खरी आहे, आमचीच कथा आहे. हे भोजन झालं की आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो. मग भोजन झालं, मग तांबूल म्हणजे विडा घेतला, मग तांबूल खाता खाता सांगितलं. मग एकाने सांगितलं की मूळ मी घाटावरचा, पण नोकरीसाठी समुद्रपट्टीला म्हणजे गोव्यामध्ये गोमंतकात गेलो. नोकरी काही लवकर मिळत नव्हती. मग मी दत्ताला नवस केला की मला बाबा नोकरी लागू दे, माझा जो पहिला पगार येईल तो मी सर्व तुला अर्पण करेन. त्यानुसार म्हणे मला नोकरी लागली. माझा पगार पहिला हा 15 रुपये होता, पण मी विसरलो त्या नवसाला. मग बाबांनी सांगितलं तसं खरंच झालं, माझी बढती झाली, माझा पगार वाढत गेला, पण मूळ नवसाची मला आठवणच नव्हती. आणि मग जी बाबांनी दक्षिणा घेतली तर ती माझी नवसाचीच होती म्हणे. कोणाला वाटेल बाबा मागतायत, पण ते नवस माझ्या हातून त्यांनी फेडून घेतलेलं आहे. साईंना काही द्रव्याची गरज नाही आहे, पण भक्ताला पण कुठलं म्हणजे ऋणी राहायला नको, देवाचं सुद्धा ऋण राहायला नको, म्हणून म्हणे मला त्यांनी मागितलेलं आहे. मग असंच बाबांचं ते माळसापती भक्त होता ना, यावे यावे साई म्हणणारा सुरुवातीला, त्याला पण अतिशय गरिबी होती, अतिशय संकट होती, पण त्याने कधीही बाबांना 1 रुपया पण मागितला नाही. बाबा बाकी सगळ्यांना द्यायचे, पण त्याला कधी 1 रुपया पण बाबांनी दिलेला नाही. मग असाच एकदा एक दयाळू व्यापारी आला हंसराज नावाचा, आणि त्याला वाटलं म्हाळसापतीस आपण काहीतरी द्यावं, बिचाऱ्याचा गरिबीचा संसार चालू आहे. मग त्याने काय केलं, जेव्हा ते एकत्र मशिदीला बाबांच्या पूजेसाठी वगैरे गेले, तेव्हा म्हाळसापतीला सांगितलं, पैसे दिले काय त्याच्या हाती, घे ठेवा हे पैसे. बघा म्हाळसापतीने घेतले नाही, म्हणले नाही मी नाही घेणार, जो पण मला बाबा म्हणत नाहीत तोपर्यंत मी काही हे पैसे घेणार नाही. तर हा भक्त पैशाचा भक्त नव्हता, तर हा भुकेल्या परमार्थाचा असा प्रेमळ भक्त होता. मग हंसराजांनी साईंना विनंती केली की साई म्हणतात तो एका कवडीस पण शिवणार नाही, कारण तो माझा भक्त आहे, त्याला द्रव्य कुठलं बोलवणार नाही. असाच मग एक दुसरा पाहुणा म्हणला ही माझीच कथा आहे म्हणला, ती मी सांगतो 30,000ची. म्हणे एक ब्राह्मण माझ्याकडे होता, पूजा अर्चेला पूर्वी लोकांना पद्धत होती ना, ब्राह्मण घरामध्ये पूजा अर्चेला ठेवायचा किंवा आश्रयाला आला असेल कसाही आला असेल, तर म्हणे 35 वर्षाचा एक माझा ब्राह्मण होता, वृत्तीने चांगला होता, विश्वासू होता, असं कुठलं म्हणे त्याचं हे नव्हतं. पण काय म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, माणसाची बुद्धी तशी बहकते, तसं दुर्दैवान त्याला म्हणे बुद्धिभ्रष्ट झाला आणि त्याने ते हरण केला माझा ठेवा. आणि बाबांनी सांगितलं तसंच खरोखर माझ्या घराच्या भिंतीत एक फडताळ आहे, त्या फडताळाला त्यानं बोगदाड पाडला आणि अलगद पैसे माझे काढून घेतले. आणि खरंच म्हणे ते पैसे मोजले तर त्याची 30,000चीच किंमत होती. आता बाबांना कसं म्हणे काय ठावे माहीत सगळ्या गोष्टी, बाबा सगळ्यांनीशीच भरलेले आहेत. मग म्हणे मी दिवस रात्र रडतच होतो, शोध लावला पण काय कुठे सापडलेच नाही, अवगत होत नव्हता तो. तर असाच म्हणे माझ्या ओटीवर मी रडत बसलो होता, त्या वाटेने एक फकीर चालला होता, आणि त्या फकीराने मला विचारलं की काय झालं, का तोंड पडलं तुझं, का रडतोय? तर मी त्या फकीराला सांगितलं. तर म्हणे कोपरगाव तालुक्यात शिर्डी नावाचं गाव आहे, तिथं साई अवलिया राहतात, तर त्यांना तू नवस कर, आणि तुझी जी आवड आहे ते सगळं सोडून दे, तोपर्यंत खाऊ नको जे आवडीचं आहे ते, आणि दर्शन तुमचे होईस तोवर वर्जिले साचार वदत आहे, सांग बाबा तुमचं दर्शन होईपर्यंत मी हे काही खाणार नाही. ऐसे माझं फकीर आहे कथित, अन्न वर्जिले क्षण लागता, मग त्यानं अन्नच सोडून दिलं. बाबा जोपर्यंत चोरी मिळत नाही तोपर्यंत मी काय खाणार नाही, तुमचं दर्शन झाल्यावरच मी खाईन. पुढे एक 15वडा गेला आणि काय त्या ब्राह्मणाला स्वतःलाच पश्चाताप झाला, आणि तो माझं चोरलेलं सगळं घेऊन आला, माझ्या पायी डोळे ठेवले, मी क्षमा केली असं सांगा म्हणे. आणि मग म्हणे मी बोललो बाबा जा तुला क्षमा केली. मग साई दर्शनाची मला आवड मनाला निर्माण झाली. हे साईंचीच म्हणजे आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला बाबांचं दर्शन मिळालेलं आहे. जेव्हा माणसं दुःखी कष्टी असतात तेव्हा त्या माणसांना खरी देवाची आठवण येते. मी असा दुःखी कष्टी मनाने आपल्या ओटीवरती बसलो होतो, आणि तेव्हा माझ्या सातवनाला तो जो फकीर आला तो मला पुन्हा काही भेटला नाही.
तो माझ्या ज्या माणसांना महाराजांना आम्ही कधी बघितलं नाही, ऐकलं नाही, पाहिलं नाही, त्यांना माझी एवढी कळकळ मोठी होती की त्या फकीराने बोट दाखवलं की शिर्डीकडं जा. आणि पुन्हा काय तो फकीर मला कधी भेटला नाही. तर असं वाटतं की साईच तो फकीर होता ज्याने आम्हाला निजे दर्शन दिलं आणि आमचं सगळं म्हणजे काम द्रव्य वगैरे मिळालं. काही घेऊ कोणी लाचावती, मददर्शनी इच्छाही नव्हती. असं मला काही इच्छा नव्हती फारशी, पण फकीराने मला सांगितलं की जा बाबा तिकडं. मग म्हणे आम्ही उलट अज्ञानी नर आहे, पण तरी आमच्या परमार्थासाठी बाबा स्वतः झटलेले आहेत. मग तुम्ही तर किती भाग्यवान आहात की तुम्हाला म्हणजे तुम्ही साईंच्या बरोबर बसता, बोलता, उठता, फिरता, तर तुम्ही तर किती भाग्यवान आहात. तर हा किस्सा पुढे पण म्हटले बरोबर आहे की खरोखर कुलाब्याच्या बाजूस आम्ही एक दिवस निघालो होतो, कारण साईंचं दर्शन करायचं म्हणे नवसाचा विसर मला पडला. चोरी मिळाल्यावर इतका आनंद झाला की तो नवसाचा विसर मला पडला. म्हणे मोह मोठा दुर्धर आहे. मग एक दिवस कुलाब्याच्या बाजूला होतं, तर स्वप्नात मी साईला पाहिलं आणि तसा शिर्डीला निघालो. मग आलो म्हणे बोटीपाशी, तर बोट भरलेली, तर बोटीत चढायला काय आम्हाला देईना बोटीचा तो अधिकारी होता तो. मग तिथं एक शिपाई आला म्हणे हसतमुख, म्हणला माझी जुनीच ओळख आहे ह्यांच्याशी. आणि त्या रथबदली केली जाऊन अधिकाऱ्याकडं आणि त्या बोटीवरती त्याला घेतलं. खरं तर म्हणे काय त्या शिपायाला आम्ही ओळखत नव्हतो, काही नव्हतो, पण तरी पण त्याने ओळख आहे सांगितल्यावर आम्हाला कुणी कुठं काही अडवलं नाही. मग आम्ही नावेत बसलो आणि ही वार्ता पण खरी आहे बाबांनी जी सांगितली ती, आणि तो शिपाई पण खरा आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणे तिथून पुढे रथयात्रा म्हणजे अग्नि रथयात्रा रेल्वेमध्ये बसलो आणि आम्ही शिर्डीपर्यंत येऊन पोचलो. तर काय आम्ही नवस करावा, काय आमचा ठेवा चोरावा. आम्ही नवस केला, आमचा ठेवा चोरला होता, तो सगळा मिळाला. त्या निमित्ताने साईंचं दर्शन झालं. म्हणजे आमचं किती भाग्य महान आहे की त्याच्यामुळेच आमचं हे सगळं झालं. आणि मग बाबांना कोणाची कशाचं कुठल्या गोष्टीचं हे नाही आहे, मोह नाही आहे. तर ते 35 रुपये म्हणे काय माझे की त्याचा त्यांना थोडा मोह होईल. तर अशी आमची इच्छा आहे की आमची साई चरणी अखंड प्रीती राहू दे, एवढंच बाबांपाशी आम्ही मागणं मागतो. आता पुढची दुसरी कथा आहे ती आपण पाहूया. सखाराम औरंगाबादकर, निवासस्थान सोलापूर शहर. पुत्र संतानाला गे आतुर, पातले कलत्र शिर्डीस. साईबाबा संत पवित्र, ऐकून त्यांचे आगाध चरित्र. सवे घेऊन सापत्न पुत्र, आली सत्पात्र दर्शना. 27 वर्षे नाता, गेली परीन संतान वार्ता. थकली देवदेवी नवसीता, निराशा चित्ता झाली. असो ऐसी ती सुवासिनी, हेतू धरुणी बाबांचे दर्शनी. आली ऐसी शिर्डी लागुनी, विचार मनी उद्भवला. बाबा सदा भक्तजन वेष्टीत, कैसे मद सापडती निवांत. कैसे कथिजेल माझे हृदयगत, म्हणून संचित झाली. उघडी मशीद उघडे अंगण, बाबा भोवते सदा भक्तगण. कैसा मिळेल निवांत क्षण, आर्त निवेदन व्हावया. आणि तिचा सूत, नामजयाचे विश्वनाथ. राहिले 2 महिनेपर्यंत सेवा करीत बाबांची. एकदा माधवरावा विनवणी, विश्वनाथा तुवा कोणी. बाबापाशी नाही पाहुणी, करती कामिनी परिसा. तुम्ही तरी पाहुणी अवसर, माझ्या मनीचे हार्द्र. पाहुणी बाबा शांती स्थिर, घाला की कानावर तयाचे. तेही जेव्हा असती एकले, नाही भक्त परिवारे वेडले. तेव्हाच की हे सांगा व्हायले, कोणी ना ऐकले जाय असे. माधवराव प्रतिउत्तर करती, मशीद ही तो कधी नरीती. कोणी ना कोणी दर्शनार्थी, येतची असती निरंतरी. साईचा हा दरबार खुला, येथे मज्जाव नाही कोणाला. तथापि सांगून ठेवतो तुझला, आणखी खुलासा हा ध्यानी. प्रयत्न करणे माझे काम, यशदाता मंगलधाम. अंती तोच देईल आराम, चिंतेचा उपशम होईल. तू मात्र बैस घेऊन हाती, एक नारळ आणि एक उदबत्ती. सभा मंडपी दगडावरती, बाबा जेऊ बसतीतई. मग मी भोजन झाल्यावरी पाहीन तेव्हा आनंदित. पाहीन जेव्हा आनंदित वृत्ती. खुणावीन की तुझ प्रती, तेव्हाच वरती यावे त्वा. ऐसे करता करता प्राप्त घडीचा योग येता. एकदा साईंचे भोजन उरकता, पातली अवचिता ती संधी.
साई आपले हस्त धुता, माधवराव वस्त्राने पुसता. आनंद वृत्तीमध्ये असता, ते काय करतात पहावे. प्रेम उल्हासे माधवरावाचा, बाबा तव घेती घाल उत्साह. ऐसिया संधीचा देवभक्ताचा, वाचा संवाद प्रेमाचा. माधवराव विनय संपन्न, परिरागाचा आवदावून. विनोदे म्हणते बाबा लागून, हे काय लक्षण बरे का. नलगे आयसा देव खट्याळ, गालगुच्छे जो घेई प्रबळ. आम्ही काय तुझे वशाळ, सलगीचे फळ हे काय. बाबा तो प्रतिउत्तर देत, कधी अवघ्या 72 पिढीत. लाविरा रे म्या तुझा हात, ऐसे का स्मरत पहा बरे. तो बोलती माधवराव, आम्हा पाहिजे ऐसा देव. देईल जो भुके सदैव, मिठाई अभिनव खावया. नलगे आम्हा तुझा मान, आत्मा स्वर्ग लोकीचे विमान. जागो तुझे पायी मान, इतकेच दान देई मज. बाबा तव लागले बोलो, एदत अर्थची मी येतो आलो. एतद अर्थची मी येथे आलो. तुम्हाच खाऊ घालू लागलो, लागला लोलो मज तुमचा. इतके होता कटड्यापाशी, बाबा बैसता निज आसनासी. माधवराव करता खुणेसी, बाई निज कार्यासी सावध. खूण होताच तत्काळ उठली, लगबगीने पायऱ्या चढली. बाबाची या सन्मुख झाली, खूण होताच तत्काळ उठली, लगबगीने पायऱ्या चढली. बाबाची या सन्मुख आली, नम्र झाली सविनय. तत्काळ चरणी अर्पिले श्रीफळ, वंदिले मग चरण कमळ. बाबाने निज हस्ते तो नारळ, हाणतला सबळ कठड्यावरी. म्हणती श्यामा हा काय कर म्हणतो, नारळ फार चिरे गुडगुडतो. श्यामा मग ती संधी साधतो, काय वत्तो बाबास. माझी या पोटी असेच गुडगुडो, बाई ही मनी म्हणते ते घडो. असं अखंड मन तव चरणी जडो, कोडे उलगडो ती येचे. पायी तिच्याकडे कृपादृष्टी, टाकते नारळ तिचे ओटी. तुझ्या आशीर्वादे पोटी, बेटा बेटी उपजोत. तव बाबा तया वदती, काय नारळे पोरे होती. ऐशा कैशा वेड्या समजुती, सळले वाटती जनलोक. श्याम्यावदे आहे ठाऊक, तुझ्या बोलाचे कौतुक. लेंडार मागे लागेल आपसुक, ऐसा अमोलिक बोल तुझा. परतू सांप्रत धरिशी भेद, नेदिशी खरा आशीर्वाद. उगाच घालीत बसशी वाद, नारळ प्रसाद देई तिस. नारळ फोड बाबा वदत, श्याम्यावदे टाक पदरात. ऐसीच होता हुज्जत, हारीस येत तव बाबा. म्हणती होईल जारे पोर, श्याम्या म्हणे कधी दे उत्तर. वत्ता 12 महिन्यानंतर, नारळ ताडकन फोडिला. अर्धभाग दोघी सेविला, अर्धभाग बाई ते दिदला. माधवराव वदे बाईला, माझी या बोला तू साक्षी. बाई तुझा आजपासून 12 महिने होता पूर्ण. झाले नाही पोटी संतान, तरी मी काय करीन ते परस. ऐसाच नारळ डोकीत घालून, या देवाला मशिदीमधून. मीन जरी लावी काढून, तरी न म्हणवीन माधव. ऐसा देवन मशिदीत, ठेवू देणार वत्तो खचित. येईल यावेळी प्रचिती निश्चिंत, निर्धार निश्चिंत हा मान. ऐसे मिळता आश्वासन, बाई मनी सुखायमान. पायी घालून लोटांगण, गेली स्वस्त मन निजग्रामा. पाहुणी श्यामा नित्यांकित, रक्षावे भक्त मनोगत. साई प्रेम रज्जू नियंत्रित, आला न किंचित कोपतया. खरे कराया भक्तवचन, खरे कराया भक्तवचन, प्रणत पाळ करुणाघन. साई दयाळ भक्त श्वासन, लढिवाळपणे पूर्वीत. श्यामा आपला लाडका भक्त, लढिवाळ नेणे युक्तायुक्त. संत भक्त संकल्प पूर्वीत, तेच निज व्रत तयांचे. असं भरता 12 मास, कृतनिर्धार नेला तडीस. 3 महिने होता बोलास, पातले गर्भास संतान. भाग्य झाली पुत्रवती, 5-6 महिन्याचे बाळसंगती. घेऊन आली शिर्डी प्रती, पती संवेती दर्शना. पतीनेही आनंदुनी, साई समर्थ चरण धरोनी. पायी 500 रुपये अर्पुनी, कृतज्ञ निजमनी झाला. बाबांचा वारू श्यामकर्ण, तयाचे सांप्रत वस्ती स्थान. तयाच्या भिंती घेतल्या बांधून, रुपये लावून हेच पुढे. म्हणून ऐसा साई घ्यावा, साई स्मरावा साई चिंतावा. हाच हे माडा निज विसावा, करीन धावा धाव कोठे. निज नाभित असता जवादी, किमर्थ भ्रमावे बिदोबिदी.
अखंड विनटत साईपदी हेमाड निरवधी सुखला हे. पुढील अध्याय याहुनी रसाळ कैसे बाबांसी भक्त प्रेमळ मशिदीतून चावडी जवळ मिरवित सकळ आनंदे. तैसित बाबांच्या हंडीची कथा प्रसाद दान विनोद वार्ता. पुढील अध्यायी परिसिजे श्रोता चढेल उल्हासता श्रवणास. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते साई सर्व व्यापकता तदाशीर्वचन साफल्यता नाम षटस्त्रिशतम अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. असेच एक सखाराम औरंगाबादकर नावाचे ग्रस्त होते, सोलापूरला राहणारे. त्यांना पण पुत्र संतान त्यांच्या बायकोला पाहिजे होतं म्हणून ती शिर्डीला आली. म्हणजे बहुधा तिला मुलबाळच नव्हतं काहीच. मग साईबाबा संत पवित्रायाचा महिमा ऐकून ती बाई आपला सापत्न पुत्र म्हणजे सावत्र मुलगा होता त्याला सोबत घेऊन आली. त्याचं नाव विश्वनाथ. आली मग शिर्डीला थांबली आणि तो विश्वनाथ ती जवळजवळ 2 महिने शिर्डीला राहिले. पण बाबांची एकट्याची काही गाठ पडत नव्हती आणि तिला असं वाटत होतं की बाबा सगळंच कोण आजूबाजूला असणार, कधी हा विश्वनाथ असणार. तर अशा वेळी मी बाबांना कसं काय सांगू. 27 वर्ष नहाण येते म्हणजे 27 वर्ष तिची पाळी म्हणजे बाई जवळजवळ 40ची नक्कीच तेव्हा त्या वयामध्ये. अगदी 14 वर्ष पाळी आली आणि पुढे 27 वर्ष जरी मोजली तर ती बाई झाली 40ची. तर मग तिला मुलबाळ काही अजून होत नव्हतं. आणि बाबांचं ते शाम्याला बोलली एकदा की माझं हृदयाचं जे आहे मनातली गोष्ट ती म्हणे बाबांना सांगायची. तर माधवराव म्हणले अहो बाबांचं असं कधीच होत नाही की बाबांच्या कडेनं कोणी नसतं. एक तर मशीद म्हणजे उघडं अंगण आहे, त्यात चारी बाजूने कायम भक्त बसलेले असतात. तर कसं काय मला निवांत वेळ म्हणे बोलायचे. त्यात म्हणे तो विश्वनाथ जवळ नको तेव्हा सांगा असं सांगितलं बाबांपाशी कोणी नसताना. मग माधवरावने काय सांगितलं की तुम्ही कायम एक नारळ आणि उदबत्ती घेऊन असं कायम बाबांच्या समोर बसत जा. जिथं बाबा जेवायला बसतात त्या जागी बाजूला बसत जा. आणि मग मी जेव्हा वेळ येईल प्रत्यक्षात तेव्हा मी तुम्हाला खुणावेन आणि मी खून केल्यावर तुम्ही ताबडतोब येऊन बाबांच्या पायी लागा असं त्या माधवरावांनी त्या बाईला सांगितलं. मग मी म्हणे बाबांचं मन कसं आहे, स्वभाव कसा आहे, त्या दिवशी रागावलेत का, प्रेमळ आहेत, चांगले आनंदी आहे का, असा स्वभाव बघून मी तुम्हाला त्या दिवशी खूण करेन. मग असं एक दिवस काय झालं तर बाबा जेवले नेहमीच्या जागी आपल्या बसले. बाई जवळच तिथल्या त्या दगडावर बसली होती आणि बाबांनी आपले हात वगैरे बाबांचे हात माधवरावांनी कपड्यांनी पुसले आणि बाबा आनंदी असताना बाबांनी माधवरावांचा गालगुच्चा घेतला. तर माधवराव म्हणले काय मग ते अशाच संधीची वाट बघत होते ना. मग दोघांचा प्रेमाळ संवाद वाचा ते देवच म्हणायचे बाबांना. तर माधवराव खरे विनय संपन्न मनाने असे प्रेमळ एकदम, पण उगाच रागाचा आव आणून म्हणतात काय म्हणे असला खट्याळ देव म्हणे काय कामाचा आहे जो गालगुच्चे घेतो. आम्ही काय तुझं म्हणे वशाळे का की आमचे गालगुच्चे घ्यायला पाहिजे किंवा आम्ही तुझ्याची सलगीनं राहतो म्हणून तू आमचे गालगुच्चे का घेतो रे. अरे तू रे करायचा हां बाबांना तो. तर बाबा म्हणतात अरे तुझ्या 72 पिढीत मी कुणाला हात लावलाय काय विचार बरं तुला. अवघ्या 72 पिढीत लाविला रे तुझा हात. म्हणजे एवढ्या पिढ्यात फक्त मी तुलाच हात लावला, बाकी तुला आठवत आहे का कधी मी हात लावला होता. माधवराव म्हणतात हो पण मग जे सदैव भक्तीनं भुकेले आहेत आम्हाला काय पाहिजे म्हणे मिठाई पाहिजे आम्हाला तुझे गालगुच्चे नको. आणि आता आम्हाला काय तुझा मानपान तुझे सर्व आम्हाला स्वर्गातलं विमान असलं काय नको आहे. तर आम्हाला तुझं जे भक्तीनं भुके थोडक्यात कसं भक्तीनं भुकेलं आहे म्हणताना म्हणले ते की जे भुकेले भक्त आहेत त्यांना मिठाई पाहिजे. बाबा काय म्हणाले अरे मी त्यासाठीच तिथं आलो आहे ना. आम्ही तुम्हाला खाय प्यायला घालू लागलो आहे. मग तुमचं प्रेम लळा लागला मला लोलो लागला मी तुमचा लळा लागला. मग एवढं चाललेलं असताना दोघांना त्या माधवरावांनी बाईला खुणावलं. मग बाई लगबगीनं कठड्यावर चढली आणि बाबांच्या पायाशी तो नारळ ठेवला आणि त्यांचे चरण वंदले बाबांचे. तर माधवराव काय म्हणतात त्याला श्यामा काय म्हणतो बाबांनी तो नारळ घेतला हातामध्ये आणि जरा हाणला त्या कठड्यावरती असं गुडगुड केल्यासारखा. तर श्याम्या काय म्हणतो बाबा हा नारळ कसा गुडगुड करतोय बघा. तसं त्या बाईच्या पोटामध्ये पण गुडगुड होऊ द्या म्हणे, तिची अशी इच्छा आहे. तर तिचं मन अखंड तुमच्या चरणी राहावं, तिचं कोडं आहे ते उलगडून टाका ना, तिला तुम्ही द्या थोडक्यात आशीर्वाद. आता घे म्हणे हा नारळ टाक तिच्या ओटीमध्ये. अरे तुऱ्या तुझा आशीर्वाद दे म्हणे पोटी बेटा बेटी उपजत म्हणून. बाबा त्याला म्हणतात काय रे तुम्ही लोक म्हणे असं नारळ देऊन काय पुरवतात काय, कशा वेड्या समजुतीनं चळलेली माणसं तुम्ही ऐकतच नाही.
श्यामा म्हणतो मला माहिती आहे तुझ्या मनात काय असेल तर ती पोरांचं लेंडर लागेल, पण तू आशीर्वाद देत नाही, फुकट भेदाभेद करतोयस आणि माझ्याशी वाद घालत बसतोयस. तू हा नारळ तिच्या ओटीमध्ये दे. बाबा म्हणे फोडून टाक, श्याम्या म्हणे पदरात टाक. असं दोघांची बराच वेळ उज्जत झाली. शेवटी बाबा एकदाचे हरीस आले, म्हणजे रणजित आले. आता बाबा हो तू म्हणशील तेच कर. मग म्हणतील जा रे होईल तिला पोर. तेवढ्यावर पण माधवरावांनी सोडलं नाही. कधी होणार ते सांग म्हणे, नुसतं होईल तिला पोर नाही. मग म्हणे होईल तिला 12 महिन्यात या पोर होईल म्हणे. असं म्हणून बाबांनी तो नारळ ताडकन फोडला आणि अर्धा त्या बाईला भाग दिला आणि अर्ध्या श्याम्याने आणि बाबांनी दोघांनी मिळून तो खाल्ला. मग माधवराव म्हणाले बाईला, बाई आजपासून 12 महिने पुरे झाल्यावर जर तुला पोर झालं नाही तर तू इकडं ये, मला फक्त सांग. बघ म्हणे असाच नारळ मी ह्या देवाच्या डोक्यात घालतो आणि ह्याला मशिदीतनं बाहेर काढून टाकतो. जो देव म्हणे काय देत नाही फळ तर आपल्याला कशाला पाहिजे, नको असला देव आपल्याला मशिदीत, आपण त्याला काढूनच टाकू असं बोलतो. मग ते आश्वासन मिळाल्यावर बाई म्हणे मोठी आनंदली, बाबांच्या पायी लोटांगण घातलं आणि आपल्या जागी गेली. आणि मग कसं ते श्यामांचं सगळं चालायचं. श्यामाच्या प्रेमात बाबा बांधलेले होते ना, तर कित्येक लोक एक तर काकासाहेब दीक्षित नाही तर बाबा यांच्या किंवा नानासाहेब चांदोरकर या 2-3 लोकांच्या थ्रूच आपली कामं जे काय बाबांकडं असत ती करून घेत असत. मग साईंचं वचन का कधी खोटं नाही ठरलेलं. बरोबर 12 महिने झाले, तिथून गेली की 3 महिन्यातच बाई गरोदर राहिली. 12 महिने झाले तिला पुत्र संतान झालं आणि मग खूप आनंद झाला. आणि 5 महिन्याचं बाळ घेऊन बाबा ती बाई आपल्या नवऱ्यासमवेत बाबांच्या दर्शनाला आली. मग त्यांनी त्या बाबांच्या चरणी 500 म्हणजे 500 रुपये अर्पण केले बाबांच्या चरणी. मनामध्ये एक कृतज्ञता वाटली की बाबांनी बाबा एवढा मोठा आशीर्वाद दिला. मग बाबांचा एक घोडा होता श्यामकर्ण नावाचा, तो जिथं उभा राहायचा त्याला वस्ती म्हणजे उभं राहायला व्यवस्थित गोठा भिंती छत काय नसेल कदाचित. मग त्याच पैशातून त्याचं ते बांधून घेतला तबेला. आणि असं मग त्या हा अध्याय इथं समाप्त झाला आहे. ही कथा संपवल्यानंतर की मनात सतत साईचा ध्यास ठेवा, साई स्वरावा चिंतात. जे आपल्या मनात सतत साईंचा ध्यास ठेवला तर ते आपल्या जवळच आहेत असं सांगून भक्त हेमाडपंत यांनी हा अध्याय इथं समाप्त केलेला आहे. अशा रीतीने अध्याय 36वा समाप्त. आपल्या बेंबीतच कस्तुरी आहे आणि आपण का शोधत इकडे इकडं फिरायचं. तसं आपल्या जवळ साई आहे किंवा पण आपण प्रेमाने त्यांच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे असं ते सांगतात. असो, राजाधिराज सद्गुरू साईनाथ महाराज की जय.